नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? मजेत ना? मी तुमच्या सर्वांचा लाडका कलाकार प्रसाद पूनम प्रदीप वैद्य. काय रे, जेलमध्ये टाक त्याला, चांगली 3rd डिग्री दे. तुम्हाला सगळ्यांना 30 जुलै 2014 हा दिवस आठवतो का? एक गाव होतं, आनंदात होतं. त्यांची काही स्वप्न होती, आकांक्षा होत्या. तर त्या गावावर अचानक एके रात्री दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव डोंगराखाली काढलं गेलं. चिखलाखाली लोक मारली गेली. त्यात सर्व वयाची माणसं होती, अगदी लहान मुलापासून त्या म्हातारी माणसंसुद्धा. आता तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठल्या गावाबद्दल बोलतो आहे. ते गाव होतं माळीण गाव. तर त्या गावासोबत जी दुर्घटना झाली ती देव करो पुन्हा कधीही घडू नये. अतिशय भीषण दुर्घटना होती, नैसर्गिक आपत्ती होती, निसर्गाचा कोप होता तो. तर तीच घटना, त्या घटनेवर आधारित एक चित्रपट, गेली खूप वर्ष आपण त्या चित्रपटाची वाट बघतोय. तर आता आपली प्रतीक्षा संपत आली आहे, कारण येत्या 24 जुलैला 2026ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात एक होतं माळीण द लँडस्लाईड हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन एक होतं माळीण हा चित्रपट नक्की बघा. तो निसर्गाचा कोप, तो थरार अनुभवा. खाली लिंक दिली आहे ट्रेलरची, तो ट्रेलर तुम्ही पाहू शकता. किती मेहनत घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटने, अगदी VFX, डिरेक्शन, संगीत, किती मेहनत घेतली त्या ट्रेलरमध्ये दिसून येते. अगदी अभिनयसुद्धा. या चित्रपटाचं निर्मिती ड्रीम डॉट क्रिएशन आणि संतोष म्हात्रे सरांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच दत्ता गायकर सर, राजू राणे सर या दोघ्या दिग्दर्शकांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. संगीतही अतिशय उत्तम आहे. लवकरच त्याची गाणी येतीलच. एक भारूड आलं आहे, गोंधळ देवीचा गोंधळाचं गाणं आलं आहे, ते तुम्ही बघू शकता यूट्यूबला. ग्रेट सिंगर अजय अतुल सरांनी, म्हणजे अजय गोगावले सरांनी या चित्रपटात गाणं गायलं आहे. जावेद अलीने गाणं गायलं आहे. VFX तुम्ही म्हणजे अतिशय बेस्ट क्वालिटीज, हॉलिवूड, मी तर हॉलिवूडचे दर्जा देईन. हॉलिवूडच्या ताकदीचं VFX तुम्हाला पाहायला मिळेल ट्रेलरमध्येच. चित्रपटात तर काय उत्तम, मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला किती आनंद होईल. तो थरार अगदी खरंच घडतोय की काय आपल्यासमोर, असं तुम्हाला वाटेल. आनंदाची बातमी अशी की या चित्रपटात माझा काका, सक्का काका विजय श्रीराम वैद्य यानेसुद्धा NDRF चीफ अतिशय महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसंच मी एक गावातला मुलगा, गावकरी असो, पण गावकरीची भूमिका साकारलेली आहे. म्हणजे सीन करताना काय काय आठवणी होत्या त्याचा एक नंतर मी व्हिडिओ बनवीनच. चिखल, गाळ, अतिशय थरारक अनुभव होता शूटिंगचा सुद्धा. तर मी सुद्धा काम केलं आहे, मी सुद्धा अनुभवले त्यांचं दुःख. जी लोक मृत्युमुखी पडली, ज्यांनी आपल्या घरातील माणसं गमावली, तर सर्वांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया. आणि हा चित्रपट सर्वांनी बघा. त्या गावातल्या लोकांनीसुद्धा चित्रपट जेव्हा बघतील तेव्हा त्यांना वाटेल की त्यांनासुद्धा खूप दुःख होईल खरं तर, की किंवा त्या सगळ्या आठवणी जाग्या होतील. पण प्रत्येकाने एक अनुभव घ्यावाच, मी तर म्हणेन प्रत्येकाने बघावा चित्रपट. तुम्हीसुद्धा नक्की बघा. एक होतं माळीण द लँडस्लाईड 24 जुलै 2026ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, अनुभवा. मला आपल्या कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतात. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.